स्टेटमेंट हे पक्षाला डुबवण्यासाठी असतं. आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे. आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे. तुमच्या 7 पिढ्या आमची बराबरी करू शकत नाही. बरोबर आहे दादा, तुझ्या 7 पिढ्यांची आम्ही बराबरी करू शकत नाही. पण आम्ही कोण आहोत, आमची लायकी काय आहे, एकदा जरा नीट समजून घे आणि तुझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडू दे. यासाठी हे गाणं ओबीसींच्या लढ्याचं हे गीत आम्ही सगळ्या लढणाऱ्या ओबीसींना समर्पित करतोय. खरं तर इथं लक्ष्मण हाके साहेब आहेत, मंगेश ससाने आहेत, नवनाथ वाघमारे आहेत, वडेट्टीवार साहेब आहेत, बळीराम कटके आहेत, अरुण करमाटे आहेत. आमचे सगळे ओबीसीचे नेते मंडळी या ठिकाणी आहेत. शंकरराव निंगे आहेत. तुम्हाला सगळ्यांना आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो. वडेट्टीवार साहेबांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतल्यापासून त्यांना शिव्या देणं चालू आहे. आमच्या नेत्यांनी कोणाला शिव्या दिल्या नाहीत, पण तुम्ही आमच्या नेत्यांना शिव्या देताय. ह्याच्यावरून लक्षात येतं की सामाजिक दृष्ट्या मागास कोण आहे. आम्ही सामाजिक मागास आहोत म्हणून आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. पण तुम्ही ज्या शिव्या दिल्यात त्या शिव्यांची सुद्धा फुलं होतील. तुम्ही जे दगड मारले त्या दगडांची सुद्धा फुलं होतील. अशी ताकद बाबासाहेबांच्या संविधानात आहे. आणि म्हणून ते संविधान घेऊन हे गाणं ओबीसींच्या लढ्याला आम्ही समर्पित करत आहोत. तुझ्याच टाच खाली होतो. अरे भले हे बरोबरी करणाऱ्यांनो, ज्यांना वाटते आम्ही बरोबरी करू शकत नाही, होयच तुझ्याच टाच खाली होतो, वरमान केली नाय. तुझ्याच टाच खाली होतो, वरमान केली नाय. काय सांगू लका तुला माझी लायकी काय, काय सांगू लका तुला माझी लायकी काय, काय सांगू लका तुला माझी लायकी काय. त्यामुळे नागपुरात ओबीसी समाजाचा महामोर्चा आता निघालेला आहे. अनेक ओबीसी नेते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत.